नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी येते। नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालंय। आदिवासी विकास विभागाच्या नागपुरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी नागपुरात अप्पर आयुक्त कार्यालयात तब्बल 10 दिवस ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर 22 ऑगस्टच्या रात्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली। चर्चेअंती शासनाने विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या मंजूर केल्याचं जाहीरही केलं होतं, तर विद्यार्थ्यांनीही त्यांचं ठिय्या आंदोलन संपवलं होतं। मात्र आज सकाळपासून भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी अप्पर आयुक्त कार्यालयात पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेत। नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन संपुष्टात घेताना आमच्याशी चर्चा केली नसल्याचं आज या आंदोलनात बसलेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। शिवाय राज्यातील विविध आश्रमशाळेत आजवर झालेले आदिवासी विद्यार्थ्यांचे शेकडो मृत्यू, जपतलाईच्या आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेले 3 विद्यार्थिनींचे मृत्यू, वसतिगृहातील वास्तव्याबद्दल शासनाच्या नव्या परिपत्रकात वयाची अट अशा अनेक मुद्द्यांवर अशोक उईके आणि प्रशासनाने काहीच निर्णय दिलेला नसल्याचं ठिय्या आंदोलनावर बसलेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। सर, कुठेतरी आम्ही आपापल्या जिल्हा स्तरावर जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनातील नेतृत्वकर्त्यांनी इथल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आंदोलन कंटिन्यू चालवलं होतं, परंतु आमच्या ज्या संपूर्ण मागण्या आहे हे प्रशासनाने सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलेलं नव्हतं। म्हणून आम्ही आमच्या जिल्हा स्तरावरचं आंदोलन हे विभागीय स्तरावर उभं करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे, जे कंटिन्यू अनिश्चितकालीन चालणार। आणि जशा विविध मागण्यांना घेऊन कुठेतरी आदिवासी विकास मंत्री सुद्धा इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्यास तयार नाही आहे। कुठेतरी इथं आमच्या मागण्यांची गळपिची होताना दिसतंय। कालची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर पोलीस प्रशासनाच्या माध्यमाचा सहारा घेऊन या लोकांनी अशा पद्धतीचा बिहेव वापरला। 5 ऑगस्टला परिशिष्ट ड क्रमांक 22 मध्ये म्हटलं गेलं होतं की आदिवासी विद्यार्थ्यांनी कोणत्याही संघटनेमध्ये सहभागी होऊ नये, कोणतेही आंदोलन करू नये, प्रसार माध्यमांना आपल्या तक्रारी मांडू नये। जरी त्या 14 तारखेला शिथिल करण्यात आल्या, परंतु याची अंमलबजावणी अप्रत्यक्षरित्या काल करताना आम्ही बघितलेली आहे, जे अतिशय दुर्दैवी आहे। आणि इथे जे स्थगिती करण्यात दाखवलेली होती त्यामध्ये बाकी जिल्ह्यावाल्यांचा कोणतेही म्हणजे समन्वय साधलेला नाही आणि आमच्या मागण्या तर पूर्णपणे पूर्ण झालेल्या नाहीत, कारण की आम्ही आपापल्या जिल्हा स्तरावरती किंवा प्रकल्प स्तरावरती 10 दिवसापासून तिथे बसलेलो होतो, पण आमच्याशी कोणत्याही मंत्र्यांनी किंवा कोणत्याही ETC कार्यालयातून इथल्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नव्हती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।